जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधास त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाजवी प्रेमरसा, महाराज या सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परम ब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दशक 12 समास 4 विवेक वैराग्य निरूपण. समर्थांनी यामध्ये नुसतं वैराग्य आणि नुसता विवेक हा अपूर्ण आहे आणि विवेक वैराग्य हे दोन्ही असणं हे आवश्यक आहे हे सांगितलेलं आहे. समर्थ म्हणतात, खूप संपत्ती मिळाली, सत्ता प्राप्त झाली, पण ते वापरायचं कसं हेच जर कळलं नाही तर काय करणार? ते सगळं मिळून उपयोग काय? तसं नुसतं वैराग्य उत्पन्न झालं पण विवेकच जागृत झाला नाही तर ते जीवन व्यर्थ जातं. वैराग्य कशामुळे येतं? आदळते, आफळते, कष्टी होते, दुःखी होते, ऐकते, देखते, येते. वैराग्य तेणे मनाच्या विरुद्ध गोष्टी घडतात. प्रपंचामध्ये फार त्रास सहन करावा लागतो. मन विटून जातं प्रपंचाला आणि वैराग्य प्राप्त होतं. पण ते विवेकातून जर झालं नसेल तर ते वैराग्य न म्हणता वैताग म्हणावा असंच असतं. कारण त्याचं फलित जे परब्रह्म प्राप्ती, भगवत प्रेम ते लाभतच नाही. आणि वैराग्यामुळं तो प्रपंचापासून तर दूर निघून जातो, पण भगवंत कसा त्या वैराग्याच्या सामर्थ्यानं मिळवायचा हे काही त्याला कळत नाही. त्यामुळं केवळ वैराग्य हे पुरेसं नाहीये. नाना प्रपंचाच्या ओढी, नाना संकटे साकडी, संसार सांडुनी देशधडी होय तेणे. तो चिंतेपासून सुटला, पराधीनतेपासून पळाला, दुःख त्यागे मोकळा झाला, रोगी जैसा. एखादा रोग निघून जावा त्याप्रमाणेच या प्रपंचातून त्याला वैराग्य प्राप्त होतं आणि तो त्या प्रपंचातून वेगळा होतो खरा, परी तो होऊ नये मोकाट, नष्ट भ्रष्ट आणि चाट, सीमाच नाही सैराट गुरु जैसे. गुरु कशी सैराटपणे इकडं तिकडं फिरत असतात, तर तसाच तो होतो. केवळ वैराग्य हे पुरेसं नाही. ती शक्ती आहे, महाशक्ती आहे, त्यात वादच नाही. पण विवेकासहित असेल तर ती महाशक्ती कुठं वापरायची हे कळतं, नाहीतर ती पूर्ण शक्ती वाया जाते. हे समर्थ सांगतायत. विवेके बिन वैराग्य केले तरी अविवेके अनर्थी घातले, अवघे व्यर्थची गेले दोहीकडे. अविवेकामुळं अनर्थाकडेच त्याची प्रवृत्ती होते. त्या वैराग्याचा उपयोग भगवत प्राप्तीसाठी होत नाही. गंमत काय होते बघा, त्यामुळं ना प्रपंच ना परमार्थ. प्रपंच का नाही? वैराग्य आल्यामुळं प्रपंच नाही. परमार्थ का नाही? विवेक नसल्यामुळं परमार्थ नाही. ना प्रपंच ना परमार्थ, अवघे जिणेच झाले व्यर्थ. त्याचं सगळं आयुष्य हे व्यर्थ होऊन जातं. अविवेके अनर्थ ऐसा केला. बर, इतकं विवेकाचं महत्व आहे, वैराग्याचं महत्व नाहीये का? समर्थ सांगतात वैराग्याचं काय महत्व आहे का? व्यर्थची ज्ञान बडबडिला, परी वैराग्य योग नाही घडला, जैसा कारागृही अडकला पुरुषार्थ सांगे. आता दुसरी बाजू सांगतात. काय सांगतायत? आता विवेक उत्तम आहे, बुद्धी आहे, शास्त्र चर्चा करण्याचं सामर्थ्य आहे, मुद्दा पटवून देण्याची शक्ती आहे, हे सगळं आहे, परंतु वैराग्यच नाहीये. म्हणजे काय? याला उदाहरण सध्याच्या काळात फार चपखल बसेल असं देता येईल. ज्या परीक्षितांना भागवत सांगण्यासाठी अंगावर वस्त्र नसणारे असे शुकमुनी, ज्यांनी भागवत उपदेशिलं,
तेच भागवत लाखाचे संपत्ती घेऊन सांगणारे आजचे वक्ते आहेत. मी एवढ्या लाखाखाली भागवत सांगत नाही असे म्हणणारे लोक आहेत. आणि इथं मात्र शुकांचं गुणगान करायचं. याला म्हणतात व्यर्थची ज्ञान बडबडीला, परी वैराग्य योग नाही घडला. आणि मग त्याला कारण सांगायचं, आमचा प्रपंच आहे वगैरे वगैरे, दिस इज आवर बिझनेस. म्हणजे भागवत सांगणे हा आमचा बिझनेस आहे. असो, ज्यांचं त्यांच्यापाशी. परंतु गंमत लक्षात घ्या की वैराग्य नसेल तर काय होतं, तो विवेक पण कुछ कामाचा ठरतो. कसा ठरतो? एखाद्या कारागृहामध्ये त्याला बांधून ठेवलेलं आहे, अडकलेला आहे, आणि इतर कैद्यांना तो मी कसा पराक्रमी आहे, माझं सामर्थ्य किती आहे, आतापर्यंत मी काय काय पराक्रम केलेत, हे सगळं त्या कारागृहात बसून हा त्या इतर लोकांशी बोलतोय. त्या बडबडण्याची किंमत काय आहे? शून्य आहे. तीच स्थिती वैराग्याशिवाय विवेकाची आहे. त्यामुळं विवेक काय आणि वैराग्य काय, दोघांची एकत्रित गुंफण असणं गरजेचं आहे. तर त्याचं काहीतरी फळ मिळतं. वैराग्ये विण ज्ञान तो व्यर्थची साभिमान, लोभदंभे घोळसून कसा विस केला. म्हणून वैराग्य नसताना ज्ञानाची बडबड केली तर तो फक्त व्यर्थ स्वाभिमान त्याच्यातून प्रकट होतो, पण प्रत्यक्षामध्ये मात्र त्याला परमार्थ साधलेला नसतो. जसं एखादा कुत्र्याला बांधलेलं आहे आणि तरी ते स्वतःची शक्ती दाखवण्यासाठी भुंकत राहतं, तशी अवस्था या वैराग्य विहीन असणाऱ्या विवेकी माणसाची आहे. आणि म्हणून तो दुसऱ्याचा उत्कर्ष पावणारा परमार्थ पाहू शकत नाही, सहन करू शकत नाही. त्याला माहित असतं की मी फक्त बोलणारा आहे, वागणारा नाहीये. समोरचा जो आहे तो खरंच परमार्थ जगणारा आहे, वागणारा आहे. त्याला कसं जमतं, मला का जमत नाही, आतल्या आत त्याला वाटत राहतं. आणि कुठंतरी त्याच्या मनामध्ये ती खदखद प्रकट होते. म्हणून हे एके विणे एक तेणे उगाच वाढे शोक. म्हणून या एकाशिवाय दुसरं काही उपयोग नाही. दोन्ही जिथं असतात तिथं काय होतं बघा. विवेके अंतरी सुटला, वैराग्ये प्रपंच तुटला, अंतर्बाह्य मोकळा झाला, निस्संग योगी. इतकी अद्वितीय अशी ही ओवी आहे. याच्यावर जेवढं व्याख्यान करू तेवढं कमी आहे. काय होतं, विवेकानं आतून सुटला आणि वैराग्य प्रपंच तुटला. हा बाह्य प्रपंच आहे त्याच्याबद्दलची आसक्ती नष्ट झाली. विवेकामुळं कामक्रोधाधिक जेवढे काही विकार आहेत, जेवढ्या काही आसक्ती आहेत, या सर्व कामक्रोधाधिक गोष्टी नष्ट झाल्या, वासना नष्ट झाल्या. आणि अशा प्रकारे अंतर्बाह्य मोकळा झाला. आतूनही मोकळा आहे, बाहेरूनही मोकळा आहे. बाहेरही कुणाचं काही त्याला बंधन नाहीये, आतमध्ये तर तो विवेकाच्या शक्तीनं मुक्त झालेला आहे. आणि म्हणून तो निस्संग योगी आहे. कुणाचाच संग त्याला बाधत नाही, असा तो योगी आहे. जैसे मुखे ज्ञान बोले तैसीच सवे क्रिया झाले, दीक्षा देखून चकित झाले सुचिष्मंत. आस्था नाही त्रैलोक्याची, स्थिती बाणली वैराग्याची, यत्न विवेक धारणेची सीमा नाही, असा तो योगी होऊन जातो. अरे सगळं त्रैलोक्य सुद्धा, त्रैलोक्यातील सामर्थ्य, त्रैलोक्यातील ऐश्वर्य, त्रैलोक्याचं बळ, सर्व काही त्रैलोक्यातील उत्तमातील उत्तम गोष्टी जरी त्याला प्राप्त झाल्या तरी तो तिकडं ढुंकून बघत नाही. त्याला त्याच्याशी कर्तव्य नाही. म्हणून स्थिती बाणली वैराग्याची, असा तो परमविरागी बनतो. आणि यत्न विवेक आणि धारणा या तीनही गोष्टी तो इतक्या सहजपणे साधतो, इतक्या अधिकारानं त्या गोष्टी तो पार करतो की त्याला काही सीमा राहत नाही. कारण कुठलीच बाधा नसल्यामुळं, कुठलीच आसक्ती नसल्यामुळं त्याचा यत्न कधी चुकत नाही, त्याचा विवेक कधी नष्ट होत नाही, आणि त्याची धारणा शक्ती कधीही कुंठित होत नाही. असा तो असीम परमात्म्यापर्यंत सहज जाऊन पोहोचतो. मग तो संगीत,
रसाळ हरिकीर्तन या माध्यमातून ताल तानमान गायन संगीत नृत्य अशा पद्धतीनं भगवंताचं प्रेमळ भजन करत अंतःकरणापासून हे भजन करत लोकांनाही त्या मार्गाला लावतो. त्यामुळं त्याला तत्काळ सन्मार्गाची प्राप्ती होते आणि त्याचा विवेक सदैव जागा राहतो आणि तो जे बोलायला लागतो ते इतकं प्रभावी वक्तृत्व असतं की लोकांना हा स्वतःच जीवन सांगतोय का असं वाटतं आणि ते त्याच्या मार्गानं पुढे जायला लागतात. सन्मार्गे जगा असं मिळाला म्हणजे जगदीश ओळला, प्रसंग पाहिजे कळला कोणी एक. म्हणून असा हा सन्मार्गी सत्पुरुष हा जगाला मिळाला. तो सर्व समाजाशी तद्रूप झाला म्हणजे एका अर्थानं त्याला जगदीशाची परमात्म्याचीच प्राप्ती झाली, कारण तो प्रत्येकाच्या अंतरात्म्यापर्यंत जाऊन पोहोचला. आणि मग हे कसं साधतं हे मात्र आपल्याला कळलं पाहिजे. प्रखर वैराग्य उदासीन प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान स्नान संध्या भगवत भजन पुण्यमार्ग. प्रखर वैराग्य आहे, अंतरापासून असणारं वैराग्य आहे. उदासीन म्हणजे तो तटस्थपणे जगाकडं पाहत राहतो. प्रत्ययाचं ब्रह्मज्ञान त्याला आहे, प्रत्यक्ष परमात्म्याचं ज्ञान त्याला झालेलं आहे आणि तरी सुद्धा तो कर्मकांडाकडे दुर्लक्ष करत नाही. स्नान संध्या करतो, भगवत भजन करत राहतो आणि पुण्यमार्गानं जात राहतो. आणि मग समर्थ म्हणतात, विवेक वैराग्य ते ऐसे नुसते वैराग्य हेंकाड पिसे शब्द ज्ञान येळीलसे आपणची वाटे. म्हणून विवेक आणि वैराग्याचा योग आला की असा तो महात्मा म्हणून प्रकट होतो. नुसतं वैराग्य हे हेंकाड पिसे आहे, ते तिटकारा आणणार आहे, ते दुसऱ्याचं कल्याण करणार नाहीये. आणि नुसता विवेक हा फक्त शब्दज्ञानापुरता शिल्लक राहणार आहे, तो आचरणात येत ते शब्दज्ञान ते ज्ञान आचरणात येत नाही. म्हणून विवेक आणि वैराग्य तेची जाणीचे महत्भाग्य. रामदास म्हणे, योग्य साधू जाणते. म्हणून विवेक आणि वैराग्य या दोघांची युती जेव्हा घडते तेच महत्भाग्याचं लक्षण आहे, असं म्हणून समर्थ हा सुंदर समास इथंच पूर्ण करतात. जय जय रघुवीर समर्थ.